नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. तुम्ही श्री गुरुदेव दत्त यांचे भक्त आहात का? पण तुम्हाला माहिती आहे का की श्री गुरुदेव दत्त यांना दत्तात्रेय का म्हटलं जातं? मी निशिगंधा मनलवले आज तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांना दत्तात्रेय का म्हटलं जातं ते सांगणार आहे. चला तर मग जाण. बघा, दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांपासून बनलेला आहे व श्री अत्रि ऋषी व अनुसया माता यांचे हे पुत्र आहेत. तसेच माहुरगड हे त्यांचे जन्म ठिकाण आहे. बघा, ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांचा एकमेव असा अवतार हा श्री गुरुदेव दत्तांचा आहे व माहुरगड येथे अत्रि ऋषी व अनुसया मातांच्या ह्या आश्रमात त्यांचा जन्म झाला. दत्त महाराजांना औदुंबराचे झाड म्हणजेच उंबराचे झाड अतिशय प्रिय आहे व त्यांची 108 नावं आहेत. आरती ही तव चरणा, राहो नीती नीती गुरुवरा. दत्त महाराजांना परमगुरु, ज्ञानगुरु असे म्हटले जाते व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील त्यांच्या पुढे म्हटला जातो. तसेच सगुण आणि निर्गुण अशी दत्त महाराजांची कीर्ती आहे व श्री गुरुदेव दत्त हे नाथ संप्रदायाचे आद्यगुरूही आहेत असे म्हटलं जाते. तसेच गुरुपौर्णिमेला अतिशय मोठ्या प्रमाणात दत्त महाराजांचा उत्सव हा साजरा केला जातो व मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. तर माहिती आवडल्यास चॅनलला नक्की फॉलो करा व आदिमायादिशक्ती चॅनल तुम्हाला पुढेही नक्कीच अशीच नवीन माहिती देत राहील.